मुंबई महाराष्ट्रासह देशात थंडीचा कडाका वाढला. तापमानाचा निच्चांकी आकडा. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पश्चिमी झंझावाताचा परिणाम आणखी वाढल्यामुळं संपूर्ण भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या खोऱ्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये तापमानात घट झाली असून उत्तर भारतातील मैदानी प्रदेशासह देशाच्या उर्वरित राज्यांच्या दिशेनं शीतलहरी अतिशय वेगाने वाहत येत असल्यामुळं महाराष्ट्रामध्येही गारठा अधिक जाणवू लागला आहे. यामध्ये महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता जवळपास नाहीसं झालं असून आकाश निरभ्र झालं आहे. आकाशातील ढगाळ वातावरण पूर्णतः नाहीसं झाल्यामुळं मुंबईतही थंडीनं पकड मजबूत केल्याचं पाहायला मिळत आहे. मागील 9 वर्षामध्ये मुंबईतील थंडीनं न मोडलेले विक्रम सोमवारी 9 डिसेंबर रोजी मोडलेले पाहायला मिळाले. शहरातील किमान तापमानाचा आकडा 13 अंशाच्या खाली पोहोचला होता. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये ढगाळ वातावरण पूर्णतः नाहीसं झाल्यामुळे मोसमी थंडीसाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसून येत असून येणाऱ्या आठवड्यात ही स्थिती कायम असणार आहे. राज्यात धुळे शहरासह 4 अंश निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. हे यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमी तापमान ठरलं असून धुळ्यामध्ये जनजीवन विस्कळीत पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान 10 अंशांहून कमी झालं असून या किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत असून त्याचा परिणाम उर्वरित मध्य भारतात पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात थंडी आता मुक्कामी असणार आहे. राज्यासह देशातही राजस्थान, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि झारखंडसह पंजाब, मध्य प्रदेश आणि पूर्वोत्तर भारतामध्ये तापमानात घट नोंदवण्यात आली. हिमाचल प्रदेशात पहिली बर्फवृष्टी झाल्यामुळं अटारी लेह राष्ट्रीय महामार्गावरील राज्यातील 87 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तापमानाचा आकडा उणे 1 अंशाहूनही कमी झाल्यामुळे इथं थंडीचा कडाका वाढला आहे. या वातावरणामुळे देशातील थंडीचा परिणाम कायम असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.